morning students, welcomes in e-learning videos of physics. Today we are going to see some revision of topic wave theory of light for your CET preparation. बघा तर आपण आज काय बघणार आहे, जो फिजिक्स सेकंड मधला एक टॉपिक आहे वेव्ह थिअरी ऑफ लाईट, याची थोडी रिव्हिजन घेणार आहे. जे सीईटी मध्ये यामधल्या कुठल्या पॉइंट वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय किंवा क्वेश्चन कसे येतील किंवा याचं रिव्हिजन होईल. जे पॉइंट्स आपण याच्यामध्ये बघितले ऑलरेडी त्याचे काहीतरी रिव्हिजन होईल. बरोबर. तर आपण स्टार्ट करतोय लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन पासून किंवा स्नेल्स लॉ पासून, जे तुम्ही 11th मध्ये शिकला आहे, कारण ती इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावरती कुठली सगळी थिअरी काय असणार आहे, डिपेंड्स असणार आहे. तर काय असू शकतं, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय असतील, रिफ्रॅक्शन. दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही वेव्ह थिअरी ऑफ लाईट कन्सिडर करा किंवा वेव्ह ऑप्टिक्स कन्सिडर करा किंवा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट टॉपिक कन्सिडर करा, तर सगळ्यामध्ये इम्पॉर्टंट काय असेल, लॉज ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. वी हॅव टू एक्सप्लेन दिस. हाऊ इट एक्सप्लेन, बघा आपल्याला कसं एक्सप्लेन करता येते. लॉ ऑफ रिफ्लेक्शन मध्ये हे 3 लॉज आहेत, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये पण ते 3 लॉज आहेत. तर एका डायग्राम आपण ते एक्सप्लेन करू शकतो. तर पहिल्यांदा जे आपण बघणार आहे ते लॉ ऑफ रिफ्लेक्शन साठी, लॉज ऑफ रिफ्लेक्शन साठी. तर इथं हा असेल सोर्स ऑफ लाईट आणि या सोर्स ऑफ लाईट म्हणून एखादा रेडिएशन हा जर इथं इन्सिडेंट झाला तर एकतर तो रिफ्लेक्ट होतोय किंवा रिफ्रॅक्ट होतोय किंवा ट्रान्समिट होतोय. तर आपण काय बघतोय, रिफ्लेक्शन बघतोय. त्यामुळे आपण इथं काय कन्सिडर करणार आहे, रिफ्लेक्शन. बरोबर का. इथं असेल अँगल ऑफ इन्सिडन्स, इथं असेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा जो आहे तो ग्लान्सिंग अँगल असेल, राईट. मग 3 लॉज आहेत, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. लॉ रिफ्लेक्शनचा पहिला लॉ काय असेल, द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड दिस नॉर्मल लाइज ऑन द सेम प्लेन. काय आपण देता, द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाइज ऑन द सेम प्लेन. यामध्ये तिन्ही जर तुम्ही कन्सिडर केले, इन्सिडेंट रे कन्सिडर करा, रिफ्लेक्टेड रे कन्सिडर करा किंवा नॉर्मल कन्सिडर करा, हे सगळे कुठे असतील, एकाच प्लेनवरती असतील, राईट. सेम प्लेन. पहिला पॉइंट आपण काय सांगू शकतोय, हे सगळे कुठे असतील, सेम प्लेनवरती. दुसरा पॉइंट, द इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे लाइज अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. या साइडला नॉर्मल, जे या साइडला काय आहे, इन्सिडेंट रे आहे. नॉर्मल जे या साइडला काय आहे, रिफ्लेक्टेड रे आहे. मीन्स बोथ लाइज ऑन अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. थर्ड काय असेल, द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. थर्ड काय असेल, I is equal to R. बरोबर का. याच्यामध्ये हे दोन्ही काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. अशा प्रकारे आपण काय बघितले, लॉज ऑफ रिफ्लेक्शन. द इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाइज ऑन द सेम प्लेन. सेकंड, the incident ray and reflected ray lies opposite side of the normal. And third, the angle of incidence is equal to the angle of reflection. बरोबर. आता याच्यामध्ये रिफ्रॅक्शन जर आपण कन्सिडर केलं तर हा रे इथं आपल्याला कन्सिडर केला पाहिजे. याच्यामध्ये काय असणार आहे, रिफ्रॅक्शन असेल की x आणि y म्हणजे इंटरफेस मीडिया, किंवा त्याला म्हणतो आपण मीडियम सेपरेटर, किंवा त्याला म्हणतो आपण काय, मीडियम डिवायडर. मीडियम सेपरेटर किंवा मीडियम डिवायडर. बरोबर. आता लॉज ऑफ रिफ्लेक्शन पण, रिफ्रॅक्शन पण 3 असतील, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता याच्यामध्ये सेम असेल, द इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल लाइज ऑन द सेम प्लेन. रिफ्लेक्शनच्या ऐवजी आपण काय कन्सिडर करायचं, रिफ्रॅक्शन कन्सिडर करायचं. बरोबर का. म्हणजे इथे काय असणार आहे, ते सेम प्लेन वरती असतील. द इन्सिडेंट रे, refracted ray and normal lies on the same plane at the point of incidence. Second, the incident ray and refracted ray lies opposite side of the normal. The incident ray and refracted ray lies opposite side of the normal. And last one, the ratio of sine of angle of incidence to the sine of angle of refraction is always constant, and that constant is called as refractive index. हा third and most important law आहे. The ratio of sine of angle of incidence to the sine of angle of
refraction is constant and that constant is called as refractive index. म्हणजेच काय इथं असेल ऑपोजिट परत आणि इथं काय असणार आहे sin i upon sin r is equal to काय असणार आहे constant. आणि हा कॉन्स्टंट म्हणजे काय असतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. म्हणजे इन्सिडेंट रे हा फर्स्ट मीडियम मध्ये आलाय, रिफ्रॅक्टिव्ह हा तुम्हाला कुठे मिळालाय सेकंड मीडियम मध्ये. नंतर आपण किंवा वाचताना आपण कसं वाचतोय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर आपण कन्सिडर केले तर ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे, वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.33 आहे, एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 आहे, डायमंडचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 2.42 आहे. म्हणजे अशा प्रकारे डिफरंट जे कंपोनेंट्स आहेत, डिफरंट जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्हाला विचारला जाऊ शकतोय. याच्यावरती जर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. आता याच्यामध्ये दोन कंडिशन तुम्हाला दिसतात i r आणि sin i upon sin r μ/1. तर यांचे प्रूफ आपण पुढे म्हणजे बघितलेले आहे किंवा हे प्रूफ केलेलं आहे. i r कसं आलं किंवा sin i upon sin r μ/1 कसं आलं तर हे आपण पुढे प्रूफ केलेलं आहे. त्याचं काय प्रूफ पण बघणार नाही, आता जस्ट आपल्याला फॉर्म्युले काय लागतील यूज करायचे लागतील. असे काय होते हे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. बरोबर. याच्यानंतर जे रिलेशन आहे कोणामध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, द रिलेशन बिटवीन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, वेलोसिटी ऑफ लाइट, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी या सगळ्याचा आपण काय बोलतोय रिलेशन बोलतोय. तर बघा रिलेशन कसं असेल, रिलेशन बिटवीन refractive index and velocity of light. यांच्यामध्ये रिलेशन काय असेल बघा. in general when you consider in general the relation is mu is equal to c upon v. जर in general आपण कन्सिडर केलं तर रिलेशन याच्यामध्ये काय असेल mu is equal to c upon v. c म्हणजे velocity of light in vacuum आणि v म्हणजे काय असेल velocity of light in medium असेल. बरोबर. याच्यानंतर जर आपण कन्सिडर केलं तर परत काय असेल बघा की μ/1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट मीडियम इज इक्वल टू μ2 upon μ1 is equal to velocity of light in vacuum divided by velocity of light in medium. काय असेल c1 upon c2. velocity of light in vacuum divided by velocity of light in medium is equal to काय असेल wavelength of medium first to the wavelength of medium second. तर अशा प्रकारे या सगळ्यांच्या मध्ये काय असणार आहे रिलेशन असेल. या रिलेशन मध्ये काही क्वेश्चन्स तुम्हाला काय करू शकतात विचारले जाऊ शकतात. बरोबर राईट. आता याच्यानंतर ऍक्च्युअली आपण काय करणार आहे ज्या थेरीज मांडल्या म्हणजे लाईटचं नेचर कसं असेल. आता सध्या आपल्याला माहिती आहे लाईट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर. बरोबर का. परंतु याच्या अगोदर जे डिफरंट सायंटिस्ट झाले त्याच्यामध्ये कोण होते न्यूटन होते, त्यानंतर हायझेन सायंटिस्ट होते, त्यानंतर डिब्रॉली सायंटिस्ट होते. या सगळ्यांनी काय सांगितलं की लाईट कोणत्या नेचरमध्ये असेल. तर आपण तेच बघणार आहे न्यूटन्स थेरी. त्याला आपण काय म्हणतोय न्यूटन्स कॉर्पस्कुलर थेरी म्हणतो. आपण काय म्हणतो त्याला न्यूटन्स कॉर्पस्कुलर थेरी. आपण त्याला काय म्हणणार बघा न्यूटन्स कॉर्पस्कुलर थेरी. आता न्यूटनच्या कॉर्पस्कुलर थेरीमध्ये काय काय एक्सप्लेन केलेलं आहे तर याच्यामध्ये त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स. बरोबर. आता मेरिट्स काय काय असते तर न्यूटनने काय सांगितलं बघा की न्यूटनने सांगितलं लाईटचं नेचर हे कसं असेल पार्टिकल नेचर असेल. बरोबर. तर ते पार्टिकल नेचर कसं असेल न्यूटन काय सांगतोय या युनिव्हर्स मधला तुम्ही कोणताही सोर्स कन्सिडर केला तर तो काय करतोय लार्ज नंबर ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल इमिट करतोय. म्हणजे पार्टिकल इमिट होण्याची संख्या जास्त आहे मात्र त्याची साईज काय आहे स्मॉल आहे आणि त्या स्मॉल पार्टिकलला न्यूटनने नाव दिलं काय कॉर्पस्कुलर. एव्हरी सोर्स ऑफ लाइट इमिट्स व्हेरी लार्ज व्हेरी स्मॉल लार्ज नंबर ऑफ टाइनी पार्टिकल्स कॉल्ड एज कॉर्पस्कुलर्स. त्याला काय नाव दिलं त्यांनी कॉर्पस्कुलर्स असं नाव दिलं. कॉर्पस्कुलर्स त्या पार्टिकल नाव दिलं काय त्यांनी कॉर्पस्कुलर्स नाव दिलं. आता हे जे कॉर्पस्कुलर्स किंवा हे जे व्हेरी स्मॉल पार्टिकल होते हे कसे होते तर ते इलास्टिक होते, परफेक्टली इलास्टिक होते,
रिजिड होते आणि वेटलेस होते. आता इलास्टिक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, रिजिड म्हणजे काय तुम्हाला आणि वेटलेस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे, हे काय एक्सप्लेन करण्याची गरज नाही, बरोबर. याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हे जे कार्बोस्कल्स आहेत हे व्हेरी हाय स्पीड मूव्ह होतात आणि यांचे स्पीड आहे हे डिफरंट मीडियामध्ये काय असेल, डिफरंट असेल. म्हणजे काय, एअरमध्ये स्पीड डिफरंट असेल, वॉटरमध्ये स्पीड डिफरंट असेल, ग्लासमध्ये स्पीड काय असणार त्यांचं डिफरंट असेल. These corpuscles are moves in straight line path with very high speed and the speed is different in a different media. म्हणजे हे जे corpuscles आहेत हे स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात, हाय स्पीड ने मूव्ह होतात आणि यांचं स्पीड प्रत्येक मीडियम मध्ये काय असेल, वेगळं वेगळं असेल असं यांनी सांगितलं. त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं की ज्यावेळी ते पार्टिकल्स आपल्या रेटिनावरती एंटर होतील त्यावेळी तुम्हाला काय होईल, सेन्स होईल की लाईट प्रेझेंट आहे, तुम्हाला लाईट पार्टिकलच्या फॉर्म मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं की ज्यावेळी तुम्ही पार्टिकल्स किंवा सोर्स ऑफ लाईट मधून पार्टिकल्स इमिट होतील त्यावेळी त्यांचा जो कलर आहे तो त्या पार्टिकलच्या साईजवरती डिपेंड्स असेल. म्हणजेच काय, द डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साईज ऑफ पार्टिकल्स असं कोणी सांगितलं, न्यूटननं सांगितलं. काय सांगितलं, डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट साईज ऑफ पार्टिकल्स असं कोणी सांगितलं, न्यूटननं सांगितलं, बरोबर. आता हे न्यूटननं सांगितलं परंतु याच्यामध्ये काही ड्रॉबॅक होते किंवा याच्यामध्ये न्यूटनला काही एक्सप्लेन करता आलं नव्हतं. आता याच्यामध्ये न्यूटनला काय काय एक्सप्लेन करता आलं नाही बघा. तर जे मेन फॅक्टर्स आहेत आपल्याला माहिती आहे की आता आपण बघितलं की लाईटचे जर कार्बोस्कल्स असेल मग ते इलास्टिक असेल, त्यानंतर ती बॉडी म्हणजे ते कार्बोस्कल्स असतील रिजिड असतील, त्यानंतर काय असेल ते वेटलेस असतील, बरोबर का. काय असणार आहे, वेटलेस असेल, वेटलेस म्हणजे काही मास असणार नाही, बरोबर. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट आपण म्हणलं की हे कसे मूव्ह होतात, स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतात. कसे मूव्ह होतात, स्ट्रेट लाईन मध्ये व्हेरी हाय स्पीड असतं, बरोबर का, स्पीड व्हेरी हाय असतं आणि हे डिफरंट मीडियम मध्ये काय असतं, डिफरंट असतं. त्यानंतर चौथा पॉइंट आपण काय सांगितलं, सेन्सेशन, बरोबर का. त्यावेळी आपल्याला सेन्स होतं जेव्हा ते रेटिनामध्ये एंटर होते त्यावेळी. आणि नेक्स्ट पॉइंट आपण काय सांगितलं होता, डिफरंट कलर, बरोबर. मग डिफरंट कलर आपल्याला का मिळाले, डिफरंट कलर का मिळाले तर साईज मिळाले. प्रत्येक पार्टिकलची साईज काय होती, डिफरंट होती, तर आपल्याला काय मिळाले, डिफरंट कलर मिळाले. त्यानंतर त्याचे डिमेरिट्स म्हणजे काय, ड्रॉबॅक्स होते बघा. आता ड्रॉबॅक्स मध्ये आपण सांगू शकतो न्यूटन कुड नॉट एक्सप्लेन partial reflection, refraction, interference, diffraction and polarization of light. एवढे सगळे कन्सेप्ट न्यूटनला एक्सप्लेन करता आले नव्हते. कुठले कुठले कन्सेप्ट बघा, न्यूटन कुड नॉट एक्सप्लेन द फिनॉमिनन ऑफ partial reflection, refraction, interference, diffraction and polarization. हे सगळे फिनॉमिनन न्यूटनला एक्सप्लेन करता आले नव्हते म्हणून त्यांची थेरी काय केली गेली, रिजेक्ट केली. दुसरे काही असं चुकीचं सांगितलं होतं की ज्यावेळी एखादा रे ऑफ लाईट हा रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये मूव्ह होतोय त्यावेळी त्याचे जे स्पीड आहे ते डेन्सर मीडियम मध्ये जास्त असतं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु नंबर ऑफ सायंटिस्टचा स्टडी केल्यानंतर त्यांनी प्रूव्ह केलं की जे स्पीड आहे लाईटचं ते रेअर मध्ये जास्त असतं आणि डेन्सर मध्ये काय असतं, कमी असतं. तर अशा प्रकारे काय होती, हायजेनची वेव्ह थेरी ऑफ लाईट, सॉरी न्यूटनची कार्बोस्कल थेरी होती. त्यानंतर ही थेरी रिजेक्ट केली गेली आणि त्याच्यानंतर आपण कुठली थेरी यूज करतोय, मग हायजेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. पुढची थेरी कुठली असणार आहे, हायजेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट, हायजेन्स वेव्ह थेरी. बघूया आपण याच्यामध्ये काय सांगितलं आहे हायजेनच्या वेव्ह थेरी ऑफ लाईट. तर न्यूटनची थेरी रिजेक्ट केल्यानंतर हायजेनची जेव्हा स्टडी केला आणि काय सांगितलं असेल, हायजेन सेज दॅट light is always travels in the form of longitudinal waves with uniform velocity in a homogeneous medium. म्हणजे तो काय सांगतोय की लाईट ही लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये ट्रॅव्हल होईल युनिफॉर्म वेलोसिटीनं आणि होमोजेनियस मीडियम मध्ये म्हणजे सिंगल मीडियम मध्ये, राईट. त्यानंतर सेकंड पॉइंट काय सांगितलं, जे डिफरंट कलर्स ऑफ लाईट मिळतात हे डिफरंट साईज ऑफ पार्टिकल म्हणून नव्हे तर डिफरंट वेव्हलेंथ म्हणून मिळतात असं हाईटने सांगितलं. त्यानंतर त्याने तिसरं सांगितलं की ज्यावेळी ते लाईट वेव्हज तुमच्या रेटिनावरती एंटर होईल त्यावेळी मात्र काय होईल, तुम्हाला सेन्सेशन ऑफ
लाईट म्हणजे लाईट आहे असं तुम्हाला सेन्स होईल असं कोण सांगतात हायजिन सांगतात. त्यानंतर पुढे यांनी सांगितलं की कोणतीही वेव्ह जर मीडियममधून मूव्ह व्हायची असेल तर त्याला कशाची आवश्यकता असते मटेरियल मीडियमची आवश्यकता असते. मी तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजना मटेरियल मीडियमची आवश्यकता नसते, मेकॅनिकल वेव्हजना काय असते मटेरियल मीडियमची आवश्यकता असते. म्हणजे जर लाईट वेव्हला त्यावेळी त्यांनी सांगितलं लाईट वेव्हला जर मूव्ह व्हायचं असेल लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये तर कशाची आवश्यकता असेल मटेरियल मीडियमची आवश्यकता असेल. आणि जर मटेरियल मीडियम अब्सेंट असेल तर तुम्ही काय करायचं इमॅजिनरी मीडियम यूज करायचं किंवा फिक्सिशियस मीडियम यूज करायचं किंवा त्याला आपण म्हणतोय हायपोथेटिकल मीडियम यूज करायचं. बरोबर का? आता हायपोथेटिकल मीडियम म्हणून ते काय यूज करायचं तर तुम्ही हायपोथेटिकल मीडियम म्हणून या वेव्हच्या लाईट मध्ये ल्युमिनिफेरस इथर यूज केलं गेलं. काय यूज केलं गेलं ल्युमिनिफेरस इथर ज्याची व्हॅल्यू म्हणजे हाय इलास्टिक कॉन्स्टंट होता आणि त्याची डेन्सिटी काय होती 0 होती ती इथे काय केली गेली यूज केली गेली. बरोबर. याच्यानंतर यांचे मेरिट्स म्हणजे यांनी काय एक्सप्लेन केलं हायजिन एक्सप्लेन द फिनोमेनन ऑफ पार्शियल रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन इंटरफरन्स डिफ्रॅक्शन ही कुड नॉट एक्सप्लेन द पोलरायझेशन. म्हणजे या थेरीला हायजिन्स थेरी ऑफ लाईटला पोलरायझेशन काय एक्सप्लेन करता आलं नव्हतं. परत त्यांनी काय एक्सप्लेन केलं तर यांनी असं सांगितलं की जे स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम इज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम. जे न्यूटननं सांगितलं होतं ते चुकीचं आहे आणि मग ते दुरुस्त करून यांनी काय सांगितलं द स्पीड ऑफ लाईट इन अ रेअर मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम हे सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय सांगितलं की लाईटचं स्पीड हे रेअर मध्ये जास्त असेल आणि डेन्सर मध्ये काय असणार आहे कमी असेल. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये आपण याचे 4 काय सांगितले कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले. बरोबर का? त्यानंतर याचे आपण 2 मेरिट सांगितले. बरोबर का? म्हणजे काय एक्सप्लेन केलं आणि यांचे काही डिमेरिट्स असतील. आता यांनी कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय सांगितलं असेल तर वेव्ह ही लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये असेल म्हणजे लाईट ही लॉन्जिट्युडनल वेव्हच्या फॉर्म मध्ये असेल. त्यानंतर different color of light are due to the different size of different color of light are due to the different wavelength of the light waves. तिसरे काय सांगितलं जेव्हा लाईट रेज तुमच्या डोळ्यावरती किंवा लाईट वेव्ह तुमच्या डोळ्यावरती किंवा रेटिनावरती एंटर होतील त्यावेळी सेन्स होईल. चौथ्याने काय सांगितलं मटेरियल मीडियमची आवश्यकता असेल आणि ते जर मीडियम नसेल तर तुम्ही काय कन्सिडर करू शकताय हायपोथेटिकल मीडियम कन्सिडर करू शकताय. आणि या केसमध्ये ल्युमिनिफेरस इथर हे काय म्हणून कन्सिडर केलेलं आहे हायपोथेटिकल मीडियम म्हणून कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यानंतर मेरिट्स काय सांगितले इट विल एक्सप्लेन द फिनोमेनन ऑफ रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन इंटरफरन्स डिफ्रॅक्शन आणि एक यांना एक्सप्लेन करता आलं नाही ते म्हणजे पोलरायझेशन. बरोबर का? त्यानंतर स्पीड ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ऑलवेज ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम हे सुद्धा कोणी एक्सप्लेन केलं हायजिननी एक्सप्लेन केलं. पुढचं याचे डिमेरिट्स म्हणजे या थेरीचे डिमेरिट्स काय असू शकतात तर याच्यामध्ये 2-3 डिमेरिट्स आहेत ते आपण वन बाय वन बघू. जे पहिले डिमेरिट्स आहे इट कुड नॉट एक्सप्लेन द रेक्टेंग्युलर प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्स. म्हणजे लाईट ही स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होते हे मात्र हायजिनला एक्सप्लेन करता आलेलं नाही. लाईट रेज मूव्स इन रेक्टेंग्युलर पाथ इट कुड नॉट एक्सप्लेन द रेक्टेंग्युलर प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्स हे त्यांना सांगता आलेलं नाही. लाईट ही स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होते हे यांना एक्सप्लेन करता आलं नाही. दुसरं यांना अनेक इफेक्ट एक्सप्लेन करता आले नाही. त्यामध्ये फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट असेल क्वांटम इफेक्ट असेल किंवा रामन इफेक्ट असेल हे जे स्कॅटरिंग ऑफ लाईटशी रिलेटेड एक्सपेरिमेंट आहेत ते मात्र हायजिनला एक्सप्लेन करता आलेले नाहीत. आणि त्याच्यानंतर जे पुढचं आहे इट कुड नॉट एक्सप्लेन द प्रॉपर प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्स थ्रू ल्युमिनिफेरस इथर मीडियम ड्यू टू द हाय व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक कॉन्स्टंट अँड झिरो डेन्सिटी. म्हणजे काय की ल्युमिनिफेरस इथर आपण कन्सिडर केलंय हायपोथेटिकल मीडियम मधून परंतु याच्यातून लाईट वेव्हचं प्रॉपर प्रोपगेशन होत नाही. तर का होत नाही तर त्याची इलास्टिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू हाय आहे आणि डेन्सिटी काय आहे 0 आहे त्यामुळे होत नाही हे मात्र हायजिनला एक्सप्लेन करता आलेलं नाही. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं हायजिनची ही थेरी बघितली. याच्यानंतर असेल आता एखादी वेव्ह जर आपण कन्सिडर केली तर त्या वेव्हला सरफेस असणार आहे. त्या सरफेसला आपण काय म्हणतोय वेव्ह सरफेस.
त्यानंतर वेव्ह फ्रंट, वेव्ह नॉर्मल अशा एक 2-3 डेफिनेशन्स आहेत त्या तुम्ही बघू शकता. वेव्ह थेऑरेटिकल आहे. द सरफेस ऑफ स्फिअर विथ सोर्स ॲज अ सेंटर अँड distance traveled by light waves is considered as a radius, that is called as surface of sphere. किंवा तर आपण काय म्हणू शकतो, वेव्ह सरफेस म्हणू शकतो. बरोबर का? 3 डेफिनेशन्स आहेत त्या तुम्ही बघायच्या आहेत. कुठल्या बघा, वेव्ह सरफेस, त्यानंतर वेव्ह फ्रंट आणि थर्ड वन असेल वेव्ह नॉर्मल. बरोबर, कुठल्या असतील त्या वेव्ह नॉर्मल. तर या 3 डेफिनेशन तुम्ही बघायचे आहेत. द सरफेस ऑफ स्फिअर विथ सोर्स ॲज अ सेंटर and distance traveled by the light waves is considered as a radius, then all wave reach are simultaneously and that surface is called as wave surface. त्यानंतर हे the locus of all the points in the medium for which each wave reach simultaneously and that waves are in same phase is called as a wave front आहे. आणि wave normal म्हणजे काय, ज्या wave front ला फॉर एक्झाम्पल ही आपण wave front कन्सिडर केली आणि याला जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर त्या परपेंडिक्युलरला आपण काय म्हणतोय, नॉर्मल. हे परपेंडिक्युलर ड्रॉन टू द वेव्ह फ्रंट देन इट इज कॉल्ड ॲज अ वेव्ह नॉर्मल. अशा प्रकारे 3 डेफिनेशन तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर जे वेव्ह फ्रंटचे टाइप आहेत, तर वेव्ह फ्रंटचे भरपूर टाइप आहेत. त्याच्यामध्ये आपण 3 पॉइंट कन्सिडर करतोय, स्फेरिकल वेव्ह फ्रंट, प्लेन वेव्ह फ्रंट आणि सिलेंड्रिकल वेव्ह फ्रंट. हे तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचे जे पॉइंट्स आहेत, हायजिन्स प्रिन्सिपल, हे इम्पॉर्टंट आहे. काय हायजिन्स प्रिन्सिपल? तर हायजिन्स प्रिन्सिपल काय आहे का, तर याच्यावरती आपल्याला थोडं स्टडी करावं लागणार आहे. हायजिन्स प्रिन्सिपल, हायजिन्स प्रिन्सिपल. आता हायजिन्स प्रिन्सिपल काय आहे, तर हायजिन काय सांगतोय, एव्हरी पॉइंट ऑन ए प्रायमरी वेव्ह. बघा, तर पहिल्यांदा आपण हा कन्सिडर करूया प्रायमरी सोर्स आणि हा प्रायमरी वेव्ह फ्रंट. बरोबर का? आता हायजिन काय सांगतोय, एव्हरी पॉइंट ऑन ए प्रायमरी वेव्ह फ्रंट इज ॲक्ट्स ॲज अ सेकंडरी सोर्स ऑफ लाईट अँड इमिट्स सेकंडरी वेव्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन. The immediate secondary waves are more effective than that of the primary waves, and when primary waves in forward direction only, and when you draw a tangent to all the secondary wave fronts, then you have to get the position of secondary wave fronts. असं हे काय आहे प्रिन्सिपल आहे. तर प्रिन्सिपल काय बघा, की हायजन काय सांगतोय की हा जो प्रायमरी वेव्ह फ्रंट आहे यांच्यावरचा कोणताही पॉइंट तुम्ही कन्सिडर केला, फॉर एक्झाम्पल हा पॉइंट असेल, हा पॉइंट असेल, हा पॉइंट असेल, त्याला आपण ए बी सी असं नाव देऊ. तर कोणताही पॉइंट जर आपण कन्सिडर केला तर तो काय म्हणून ऍक्ट होतोय, सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतोय. आणि ज्यावेळी तो सेकंडरी सोर्स म्हणून ऍक्ट होतोय तर तो लगेच काय करायला लागतोय, सेकंडरी वेव्स इमिट करायला लागतोय ऑल पॉसिबल डायरेक्शन्सला. आणि मग प्रायमरी वेव्ह आणि सेकंडरी वेव्ह जर आपण कंपेअर केला तर ह्या असतील प्रायमरी वेव्स, बरोबर, आणि इथून इमिट होणारा काय असणार आहे, सेकंडरी वेव्स, बरोबर. आणि या दोन्ही वेव्ह जेव्हा आपण कंपेअर करतोय त्यावेळी सेकंडरी वेव्स या प्रायमरी वेव्ह पेक्षा काय असतात, मोर इफेक्टिव्ह असतात फॉरवर्ड डायरेक्शनला, असं कोण सांगतोय, हायजिन सांगतोय. बरोबर का? बरोबर. आणि मग नंतर याचं कन्स्ट्रक्शन केल्यानंतर जर आपल्याला टॅन्जंट ड्रॉ केली तर एक्झॅक्टली सेकंडरी वेव्ह फ्रंटची आपल्याला काय मिळते, पोझिशन मिळते. राईट. तर अशा प्रकारे हे काय आहे, हायजिनचं प्रिन्सिपल आहे. एव्हरी पॉइंट on a primary wave front is acts as a secondary source of light and emits secondary waves in all possible directions. The emitted secondary waves are more effective in forward direction only, backward direction does not exist. बरोबर का? तर अशा प्रकारे हे हायजिनचं प्रिन्सिपल आहे. आणि मग हायजिनच्या प्रिन्सिपलचा यूज करून आपण परत काय करतोय, कन्स्ट्रक्शन करतोय प्लेन वेव्ह फ्रंटचं आणि स्फेरिकल वेव्ह फ्रंटचं. तर याचा पुढचा पॉइंट होता कुठला, कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट अँड कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट. तर याच्यावरती काही क्वेश्चन असणार नाही, तुम्ही ते म्हणजे वाचून काढू शकता, रीड करू शकता. याच्या पुढचा पॉइंट असणार आहे, आता कन्स्ट्रक्शन मध्ये 2 पॉइंट असतील, कन्स्ट्रक्शन ऑफ ए प्लेन वेव्ह फ्रंट ऑन ए प्लेन सरफेस, नाही सॉरी, कन्स्ट्रक्शन ऑफ ए
प्लेन वेव्ह फ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ ए स्पेरिकल वेव्ह फ्रंट असे दोन पॉईंट्स असतील. त्यामुळे तुम्ही ऑलरेडी शिकलाय तर तुम्ही ते थोडं बघू शकता. राईट, तर रेडी करून ठेवा. याच्यानंतर असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ ए प्लेन वेव्ह फ्रंट ऑन ए प्लेन सरफेस. त्याचा पॉईंट काय? रिफ्लेक्शन ऑफ ए रिफ्लेक्शन of a plane wave front, reflection of a plane wave front on a plane surface. बरोबर. तर अतिशय सिंपल आहे. जो न्यूटनचा जो लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे, जो थर्ड लॉ आहे I is equal to R, हा तुम्हाला याच्यामध्ये काय करायचा आहे? प्रूव्ह करायचा आहे. आणि हा तुम्ही यामध्ये बघू शकता. I is equal to R म्हणजे कसं जिओमेट्री अप्लाय केला. रिफ्लेक्शन ऑफ ए प्लेन वेव्ह फ्रंट ऑन ए प्लेन सरफेस, याच्यामध्ये तुम्ही काय प्रूव्ह करणार आहे? I is equal to R. आणि सेम जिथं रिफ्लेक्शन आहे तर फक्त काय घ्यायचं? रिफ्रॅक्शन घ्यायचं. बाकी सगळं काय असेल? सेम असेल. बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्ही काय प्रूव्ह करणार आहे? sin I upon sin R is equal to mu2 upon mu1. म्हणजे जे रिफ्लेक्शन आहे ज्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधला थर्ड लॉ डिराइव्ह करायचा आहे आणि जे रिफ्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मधला थर्ड लॉ काय करणार आहे आपण याच्यामध्ये डिराइव्ह करणार आहे. बरोबर. म्हणजे ऑलरेडी आपण डिराइव्ह केला आहे. त्याचे फायनल एक्सप्रेशन्स आहेत ते काय असतील? I is equal to R आणि sin I upon sin R is equal to mu2 upon mu1. तर हे आपण ऑलरेडी डिराइव्ह केले आहे. तुम्ही काय करायचे? लक्षात ठेवायचे किंवा तुम्ही एकदा ते रीड करू शकता. कारण हे जे डिराइव्ह केले आहेत की लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन डिराइव्ह केले आहेत. बघा त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे आता वेव्ह नंबर. त्याच्यामध्ये अनेक पॉइंट महत्त्वाचे आहेत. कशाला म्हणायचं वेव्ह नंबर? बरोबर. कारण याच्यावरती एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. वेव्ह नंबर डिनोट करतो आपण न्यू बार. वेव्ह नंबर द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ इज कॉल्ड ॲज वेव्ह नंबर. किंवा तुम्ही दुसरे डेफिनेशन त्याला सांगू शकता काय? द नंबर ऑफ वेव्हज पर यूनिट डिस्टन्स or the reciprocal of wavelength is called as wave number. The number of waves per unit distance is called as काय म्हणू शकता? wave number. The number of waves per unit distance is called as wave number किंवा the reciprocal of wavelength is called as a wave number असं तुम्ही त्याला म्हणू शकता. मग फॉर्म्युला काय असेल? न्यू बार is equal to 1 upon लॅम्बडा. हा फॉर्म्युला तुम्ही काय करू शकता? तो कॅल्क्युलेशन करण्यासाठी बरोबर. तर हे झालं वेव्ह नंबर साठी. त्याच्यानंतर पोलरायझेशन काय आहे? त्यानंतर पोलरायझेशन. बरोबर. पोलरायझेशन हा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. आता पोलरायझेशन म्हणजे काय आहे? तर या केस मध्ये आपण कन्सिडर करतोय 2-3 पॉइंट्स. एक आहे अनपोलराइज्ड लाईट किंवा त्याला आपण म्हणतो ऑर्डिनरी लाईट किंवा दुसरी आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. मग जर आपल्याला अनपोलराइज्ड लाईट पासून जर प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवायची असेल तर डिफरंट एक्सपेरिमेंट काय करावे लागतात? परफॉर्म करावे लागतात. आता पोलरायझेशन मध्ये आपण ऍक्च्युअली काय करतोय? द कन्व्हर्जन ऑफ अनपोलराइज्ड लाईट इनटू प्लेन पोलराइज्ड लाईट करतो. आता अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय असेल? काय असेल अनपोलराइज्ड लाईट म्हणजे? जी लाईट ऑल पॉसिबल डायरेक्शनला मूव्ह होते त्याला आपण काय म्हणतोय? अनपोलराइज्ड लाईट. आणि प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? की जी ऑल पॉसिबल प्लेनला मूव्ह व्हायला गेलेली लाईट आहे त्याला काय करायचं? एका सिंगल प्लेन मध्ये कन्वर्ट करायचं. त्याला काय म्हणतो आपण? प्लेन पोलराइज्ड लाईट. म्हणजेच काय? दी कन्वर्जन ऑफ अनपोलराइज्ड लाईट इनटू प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड ॲज अ पोलरायझेशन. म्हणजे ऑल पॉसिबल प्लेन मधून लाईटला काय करायचं आहे? एका सिंगल प्लेनला कन्वर्ट करायचं आहे. त्याला आपण काय म्हणतोय? पोलरायझेशन. मग याच्यामध्ये पोलराइज्ड लाईट आणि अनपोलराइज्ड लाईट असे दोन कन्सेप्ट मध्ये काय करतात? येतात. बरोबर का? राईट. आता जर तुम्हाला म्हणजे अनपोलराइज्ड लाईट पासून जर प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवायची असेल तर आपण त्या ठिकाणी पोलराइडचा यूज करू शकतो. बरोबर का? आता पोलराइडचा यूज करू शकतो बघा. पोलराइड याच्यामध्ये काय असणार आहे? पोलराइड. पोलराइड म्हणजे काय? इट इज अ सिंथेटिक मटेरियल. It is a synthetic material which is capable to produce
प्लेन पोलराइज्ड लाईट इन अ लार्ज क्रॉस सेक्शन. म्हणजे थोडक्यात हा काय करतोय, अनपोलराइज्ड लाईट सिग्नल कशामध्ये करतोय, प्लेन पोलराइज्ड लाईट मध्ये करतोय. म्हणजे काय, पोलराइड इज डिफाइंड ॲज इट इज ए सिंथेटिक मटेरियल. आता हे ह्यूमन बीइंगने तयार केलेलं मटेरियल आहे, हे नॅचरल मटेरियल नाही. इट इज अ सिंथेटिक मटेरियल which is capable to producing plain polarized light in a large cross section is called as a polarite. याच्यामध्ये दोन टाइप आहेत, H पोलराइड आणि दुसरा असेल K पोलराइड. बरोबर, याचे टाइप्स आहेत जे आपण यूज करतोय. मग याच्यामध्ये होतंय काय, तर सोर्स ऑफ लाईट कन्सिडर करायचा. बरोबर, समजा हा असेल सोर्स ऑफ लाईट. बरोबर, यातून जेव्हा रेडिएशन इमिट होईल त्यावेळी याच्यामध्ये आपण काय प्लेस करायचा, पोलराइड प्लेस करायचा. मग याच्यामध्ये तुम्हाला काय मिळते, इथं पार्शियली पोलराइज्ड लाईट मिळते, जे टोटल पोलराइज्ड लाईट मिळत नाही. पण तिथे दुसरा पोलराइड प्लेस करायचा आणि मग तुम्हाला इथे काय मिळते, प्लेन पोलराइज्ड लाईट. इथे म्हणजे तुम्हाला पार्शियली पोलराइज्ड लाईट, इथं आपण पोलराइड P1 यूज केला आहे, इथं आपण काय केलं आहे, पोलराइड P2 यूज केला आहे. तर अशा प्रकारे दोन पोलराइडचा यूज करून तुम्ही अनपोलराइज्ड लाईट पासून काय मिळवू शकता, प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवू शकता. म्हणजे या पोलराइडचा यूज काय असेल, तर हा पोलराइड आपण कशासाठी यूज करतोय, प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवण्यासाठी यूज करतोय. हा पोलराइड आपण एरोप्लेनच्या विंडो मध्ये यूज करू शकतोय. हेडलाईटचा ग्लेअर जर कमी करायचा असेल तर जे मोटर कार्स असतील यांच्या हेडलाईट मध्ये आपण काय करतोय, पोलराइड यूज करतोय. कॅल्क्युलेटर असतील, वॉचेस असतील, कॉम्प्युटरचे मॉनिटर्स असतील यांच्या स्क्रीन मध्ये आपण काय करतोय, पोलराइड यूज करतोय. जो 3D मूवी कॅमेरा असेल याच्यामध्ये आपण काय करतोय, पोलराइड यूज करतोय. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण या पोलराइडचा काय करू शकतोय, यूज करू शकतो. बरोबर. दुसरी एक मेथड आहे की लाईटचं नेचर कसं सांगायचं. आता आपल्याला माहिती आहे की लाईटचं नेचर कसं आहे, ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर आहे. परंतु याच्यामध्ये जे क्रिस्टल्स आहेत सेम मेथड आहे. पोलराइड काढायचा आणि इथे काय प्लेस करायचा, टर्मलाइन क्रिस्टल प्लेस करायचा. जो डबलली रिफ्रॅक्टिव्ह क्रिस्टल आहे, म्हणजे डबलली रिफ्रॅक्टिव्ह क्रिस्टलचा यूज करून तुम्ही काय करू शकता, अनपोलराइज्ड लाईटचं कन्वर्जन प्लेन पोलराइड मध्ये करू शकता किंवा लाईटचं नेचर कसं आहे हे सुद्धा तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, सांगू शकता. बरोबर. म्हणजेच काय, जे टर्मलाइन क्रिस्टल आहे याचा यूज करून सुद्धा तुम्ही अनपोलराइज्ड लाईट पासून प्लेन पोलराइज्ड लाईट मिळवू शकताय, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकताय की लाईटचं नेचर कसं आहे. तर लाईटचं नेचर कसं आहे, ट्रान्सव्हर्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक नेचर आहे. याच्यावर तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये पुढे एक आहे ब्रिस्टल्स लॉ म्हणून काय आहे बघा, ब्रिस्टल्स लॉ काय आहे, ब्रिस्टल्स लॉ. ब्रिस्टल्स लॉ. आता हा जो लॉ आहे हा कशावर डिपेंड असेल, तर ब्रिस्टल्स लॉ हा मेनली पोलरायझेशन या कन्सेप्ट वरती डिपेंड आहे. म्हणजे एखादा रेडिएशन काय करायचा, इन्स्टंट करायचा. फॉर एक्झाम्पल बघा, ही जर डायग्राम आपण कन्सिडर केली तर याच्यावरती हा रेडिएशन इन्स्टंट करायचा. काही लाईट ही काय आहे, प्लेन पोलराइज्ड लाईट असेल, काही लाईट ही पार्शियली पोलराइज्ड लाईट असेल. बरोबर का. ही असेल इन्सिडेंट होणारी लाईट, तर आपण ऑर्डिनरी लाईट म्हणतोय. तर तुम्हाला काय मिळते, प्लेन पोलराइज्ड लाईट मिळते. इथे तुम्हाला काय मिळते, पार्शियली पोलराइज्ड लाईट. आणि याच्यावरून आपण काय करू शकतोय, जो लॉ आहे ब्रिस्टल्स लॉ डिफाइन करू शकतो. याच्या म्हणजे फॉर्म्युल्यावरती सुद्धा तुम्हाला काय केलं जातोय, एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काय फॉर्म्युला आहे बघा, म्यू इज इक्वल टू टॅन आय. बघा काय स्टेटमेंट, द टॅन्जंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह मीडियम ॲट व्हिच पार्शियल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. काय आहे फॉर्म्युला, द टॅन्जंट ऑफ polarizing angle, IP म्हणजे काय, polarizing angle. The tangent of polarizing angle is equal to the refractive index of refractive medium at which partial reflection takes place. तर या फॉर्म्युलावरती सुद्धा तुम्हाला एखादा पॉइंट विचारला जाऊ शकतोय. तर तुम्ही हे फॉर्म्युला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा ब्रिस्टल्स लॉ साठी. याच्यानंतर पुढचं जे आहे ते क्रिटिकल अँगल. याच्यावरती काही असतात क्रिटिकल अँगल, त्याला आपण सी म्हणतोय. बरोबर का, किंवा आयसी म्हणतोय. बरोबर का. क्रिटिकल अँगलला आपण एकतर सी म्हणतोय, कॅपिटल सी, किंवा आयसी म्हणू शकतोय. तुम्हाला जसं नोटिफिकेशन यूज करता येईल तसं तुम्ही काय करा,
यूज करा. सी किंवा आयसी तुम्ही यूज करू शकता. बरोबर. तर हा क्रिटिकल अँगल तुम्हाला कसा फाइंड आउट करायचा आहे, तर हा कसा मिळतोय बघा. फॉर एक्झाम्पल आपण काय कन्सिडर केले, हे असेल रेलर मीडियम, हे असेल हे असेल डेन्सर मीडियम. म्हणजे काय, जेव्हा एखादा रे आपण डेन्सर मीडियम काय करतोय, रेलर मीडियम मध्ये पास आउट करतोय. फॉर एक्झाम्पल बघा, हा इथे सोर्स ऑफ लाईट आहे एस, यातून मी पहिला रे ट्रान्समिट केला तर तो काय झाला, डायरेक्टली पास आउट झाला. परंतु नॉर्मल कन्सिडर करून जेव्हा मी दुसरा रे इन्सिडेंट केला तेव्हा हा थोडा बेंड झाला. परत नॉर्मल कन्सिडर करून मी तिसरा रे इन्सिडेंट केला, हा याच्यापेक्षा जास्त बेंड झाला. परत नॉर्मल कन्सिडर करून जेव्हा मी चौथा रे इन्सिडेंट केला तो त्यावेळी काय झाला, या इंटरफेस मीडियावरतीच मूव्ह व्हायला लागला. आणि मग त्यावेळी तुम्हाला काहीतरी अँगल ऑफ डिफ्रॅक्शन मिळतात. परंतु इथं जो अँगल ऑफ डिफ्रॅक्शन आहे तो काय असतो, 90 डिग्री असतो. अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती असतो, अँगल ऑफ डिफ्रॅक्शन किती असतो, 90 डिग्री. आणि त्यावेळी मग त्याचा जो करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, आणि सगळे कसे आहेत, अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा I1 असेल, हा I2 असेल, आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स जो असेल त्यावेळी त्याला काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल. म्हणजे आपण रेज पाठवत गेलो परंतु एका सर्टन कंडिशनला हा जो रे आहे हा त्या इंटरफेस मीडियावरती मूव्ह व्हायला लागला, आणि त्यावेळी जो अँगल ऑफ डिफ्रॅक्शन आहे हा 90 डिग्री होता, आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ इन्सिडन्स जो आहे तो म्हणजे काय असणार आहे, क्रिटिकल अँगल. आणि त्याचा फॉर्म्युला असेल बघा, sin c इज इक्वल टू 1 अपॉन म्यू, किंवा c इज इक्वल टू sin इनवर्स 1 अपॉन म्यू. हा कशाशी रिलेटेड आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सशी रिलेटेड आहे. हा तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, बघू शकता. बरोबर का, याला म्हणजे आपण क्रिटिकल अँगल. म्हणजे टोटल इंटरप्रिटेशन कसं होतंय याचा यूज त्याच्यामध्ये काय केलेला आहे, थोडक्यात केलेला आहे. आता याच्यानंतर पुढचा एक पॉइंट आहे याच्यामध्ये, डॉपलर इफेक्ट इन लाईट. काय म्हणतो आपण त्याला, डॉपलर इफेक्ट इन लाईट. डॉपलर इफेक्ट, डॉपलर इफेक्ट इन लाईट. डॉपलर इफेक्ट इन लाईट. आता डॉपलर इफेक्ट हे दोन आहेत, एक आहे तो डॉपलर इफेक्ट इन साऊंड आणि दुसरा आहे तो डॉपलर इफेक्ट इन लाईट. डॉपलर इफेक्ट इन लाईट आणि डॉपलर इफेक्ट इन साऊंड. आता हे एक्सप्लेन करताना मी तुम्हाला डॉपलर इफेक्ट इन साऊंडचे एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, समजा इथं तुम्ही उभा आहे, रेल्वे स्टेशनवर तुम्ही आहे, इथं तुम्ही उभा आहे, बरोबर. आणि इथं जर ट्रेन असेल, समजा इथे काय आहे, ट्रेन आहे, इथं ऑब्झर्वर आणि इथं ट्रेन आहे, बरोबर. आणि दोघांचा डिस्टन्स समजा 2 किलोमीटर आहे, बरोबर. आता आपण जे डॉपलर इफेक्ट बघतोय याच्यामध्ये काय बघतो आपण, द रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स ऑफ लाईट अँड ऑब्झर्वर. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ रिलेशन आपण काय करतो इथं कॅल्क्युलेट करतो, बरोबर का, फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ. तर समजा ज्यावेळी रेल्वे हॉर्न करत असेल तर हॉर्न म्हणजे काय असणार आहे, फ्रिक्वेन्सी असेल, आणि यांच्यामध्ये डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे, वेव्हलेंथ असेल. मग ज्यावेळी स्टॉपिंग कंडिशन मध्ये असेल त्यावेळी पर्टिक्युलर वेव्हलेंथ असणार आहे, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी असणार आहे. परंतु ही ट्रेन जसं या साईडला मूव्ह जाईल त्यावेळी काय होतंय, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाते. जेव्हा ट्रेन तुमच्या साईडला येईल त्यावेळी त्या हॉर्नचा आवाज काय होईल, इन्क्रीज होत जाईल, आणि डिस्टन्स काय होत जातं, कमी होतं. म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस अँड वेव्हलेंथ गोज ऑन डिक्रीजेस. आणि याची जी रिलेटिव्ह मोशन आहे त्याला आपण काय म्हणतोय, डॉपलर इफेक्ट इन साऊंड म्हणतोय. आणि तसाच काय आहे, डॉपलर इफेक्ट इन लाईट आहे. तर काय आहे बघा, डॉपलर इफेक्ट इन लाईट, द apparent change in frequency or wavelength. स्टेटमेंट आहे, द apparent change in frequency or wavelength of light due to the relative motion between source of light and observer. यांच्यामध्ये जे रिलेटिव्ह मोशन आहे त्याला आपण काय म्हणतोय, डॉपलर इफेक्ट इन लाईट. आता थोडक्यात मी तुम्हाला लाईट बद्दल सांगतो. समजा हा असेल सोर्स ऑफ लाईट, इथं असणार आहे ऑब्झर्वर फर्स्ट आणि इथं असणार आहे ऑब्झर्वर सेकंड. बघा, ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट या ऑब्झर्वर मूव्ह व्हायला आहे, म्हणजे सोर्स ऑफ लाईट मूव्ह टुवर्ड्स द ऑब्झर्वर फर्स्ट बट इट मूव्ह अवे फ्रॉम द ऑब्झर्वर सेकंड. जरी पहिल्या ऑब्झर्वरकडे मूव्ह होत असेल, पहिल्या ऑब्झर्वरच्या जवळ मूव्ह होत असेल पण ती कुणापासून लांब आहे, O2 पासून
म्हणजे याचा डिस्टन्स इन्क्रीज होणार, म्हणजे याची वेवलेंथ इन्क्रीज होणार, याची वेवलेंथ डिक्रीज होणार, याची फ्रिक्वेन्सी काय होणार इन्क्रीज होणार आणि याची फ्रिक्वेन्सी काय होणार डिक्रीज होणार. म्हणजे या केसमध्ये when source of light move towards the observer first, at that time wavelength of this observer is increases and frequency of this observer is decreases. But ही झाली वेवलेंथ, ही झाली फ्रिक्वेन्सी. परंतु या केस मध्ये काय होणार आहे, वेवलेंथ इज गोज ऑन डिक्रीजेस अँड फ्रिक्वेन्सी इज गोज ऑन इन्क्रीजेस. कारण सोर्स ऑफ लाईट याच्याकडे मूव व्हायला लागला, बरोबर का, त्याची फ्रिक्वेन्सी काय होते लाईटची इन्क्रीज होते. सेम जर हा या साइडला झाला तर आपण कंडिशन्स होती, बरोबर. मग अशा प्रकारे आपण याच्यामध्ये काय करतोय, रिलेशन काढतोय, म्हणजे डिफरंट कंडिशन्स काढतोय आणि मग त्याच्यामध्ये जो स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे आइन्स्टाईनची, जी स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे याचा यूज करून आपण फायनली प्रूव्ह करतोय इन टर्म्स ऑफ वेवलेंथ आणि इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. तर इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय असेल का, डेल्टा न्यू अपॉन न्यू नॉट इज इक्वल टू प्लस मायनस v बाय c. v म्हणजे काय असेल लिनियर वेलोसिटी, c म्हणजे वेलोसिटी ऑफ लाइट इन व्हॅक्यूम, न्यू नॉट म्हणजे काय असेल ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी आणि ही काय असेल ऍक्च्युअल फ्रिक्वेन्सी, बरोबर. प्लस म्हणजे काय, सोर्स ऑफ लाइट टुवर्ड्स द ऑब्झर्वर, जर टुवर्ड्स असेल तर प्लस साइन आणि जर अवे असेल तर मायनस. सेम हे झालं फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये, वेवलेंथच्या फॉर्म मध्ये डेल्टा लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट इज इक्वल टू प्लस मायनस v बाय c. याच्यामधून काय असेल सेम असेल, बरोबर का. तर अशा दोन्ही प्रकारांमध्ये आपल्याला काय करता येतं, डॉपलर इफेक्ट एक्सप्लेन करता येतो. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर सुद्धा तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये डॉपलर इफेक्ट लाईट मध्ये रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट काय आहे, रेड शिफ्ट आणि दुसरा असेल ब्लू शिफ्ट, रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट. आता काय आहे रेड शिफ्ट आणि ब्लू शिफ्ट म्हणजे, बघा रेड शिफ्ट म्हणजे मी काय सांगतो की ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट हा अवे फ्रॉम द ऑब्झर्वर मूव्ह होईल, व्हेन सोर्स ऑफ लाईट इज मूव्स अवे फ्रॉम द ऑब्झर्वर देन फ्रिक्वेन्सी गोज ऑन डिक्रीजेस अँड वेवलेंथ गोज ऑन इन्क्रीजेस. बघा ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट हा ऑब्झर्वर पासून अवे मूव्ह होईल त्यावेळी फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते आणि वेवलेंथ काय होते इन्क्रीज होते. त्यावेळी तिथं असणाऱ्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत, या स्पेक्ट्रल लाईन कुठल्या एंडला मूव्ह होतात, रेड एंडला मूव्ह होतात आणि त्याला काय म्हणायचं रेड शिफ्ट, बरोबर. मग मी काय सांगितलं की ज्यावेळी सोर्स ऑफ लाईट हा ऑब्झर्वर पासून दूर जाईल त्यावेळी फ्रिक्वेन्सी काय होते डिक्रीज होते आणि वेवलेंथ काय होते इन्क्रीज होते. त्यावेळी ज्या स्पेक्ट्रल लाईन्स आहेत लाईटच्या त्या रेड साइडला मूव्ह होतात किंवा रेड साइडला जातात, त्यावेळी त्याला काय म्हणायचं रेड शिफ्ट. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये सेम ब्लू शिफ्ट म्हणजे काय, तर व्हायोलेट एंडकडे त्या मूव्ह होतात. म्हणजे याच्यामध्ये सोर्स ऑफ लाईट मूव्ह टुवर्ड्स द ऑब्झर्वर असणार आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, वेवलेंथ डिक्रीजेस, then spectral line move towards the violet end and hence is called as blue shift, बरोबर का. तर अशा प्रकारे याच्यावर तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, वेवलेंथ इन्क्रीजेस, फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस, वेवलेंथ डिक्रीजेस, याच्यामध्ये एखादा फॉर्म्युला तुम्हाला याच्यावर काय करू शकतो क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तर तुम्ही हे सगळं रिवाइज केलं, लक्षात ठेवून काय करायचे आन्सर द्यायचे आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट एक आहे की डॉपलर इफेक्टचा यूज आपण कुठे करतोय, तर प्लाझ्मा टेम्परेचर मेजर करण्यासाठी किंवा जे फ्युजन एक्सपेरिमेंट आहे याच्यामध्ये आपण काय करतोय याचा यूज करतोय. त्याच्यानंतर जिथं हाय टेम्परेचरची गरज असते त्या प्लाझ्मा कंडिशनमध्ये आपण हे यूज करतोय. सनचं जे स्पीड ऑफ रोटेशन आहे हे जर मेजर करायचं असेल तर सुद्धा आपण काय करतोय याचा यूज करू शकतोय. जे 2-3 ठिकाणी आपण काय करतोय याचा यूज करतो. मला वाटलं तुम्हाला हे फक्त आपण जस्ट रिवाइज केले, आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं नाही, कारण डिटेलमध्ये एक्सप्लेन करायची काही गरज नाही. आपल्याला काय लागणार आहे काही फॉर्म्युलेज आणि काही थेरॉटिकल क्वेश्चन्स. तर याच्यावरती 1-2 क्वेश्चन विचारले जाऊ शकतात असं मला वाटतं आणि ते तुम्हाला नक्की